Okay friends, today we have started the most important article belongs to the dark reaction. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण फोटोसिंथेसिसच्या दोन रिएक्शन बद्दल डिस्कस केलं आहे, ज्यामधील फर्स्ट रिएक्शन आपण कंप्लीट केलं, ज्याला नाव दिलं होतं करेक्ट लाइट रिएक्शन, विच इज ऑल्सो नोन एज द फोटोकेमिकल फेज. Now second phase of photosynthesis is known as the dark reaction, ज्याच्या आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं होतं. फर्स्ट कॅरेक्टर, dark reaction is takes place inside the correct stroma of chloroplast. Inside the stroma the CO2 fixation is takes place, undergoes the process of reduction, म्हणजेच CO2 चं रिडक्शन होतं आणि कार्बोहायड्रेटचं सिंथेसिस होतं, ज्याच्यासाठी जो लाईट रिएक्शनचा प्रोडक्ट आहे ज्याला आपण म्हटलं ATP and NADPH2, इट ॲक्ट्स ॲज अ असेंब्लेटरी पॉवर. याचाच युटिलायझेशन करून आपल्याला डार्क रिॲक्शनमध्ये फूडचं सिंथेसिस स्टडी करायचं आहे, ज्याच्यामध्ये फिक्सेशन ऑफ CO2. तर इथं आपल्याला एक पॉईंट्स क्लिअर करायचा आहे की CO2चं फिक्सेशन करणारे मेजर 3 पाथवे आहेत. त्यापैकी पहिला पाथवे ज्याला काय म्हणतो आपण C3 पाथवे, ज्याचं दुसरं नाव आहे कॅल्व्हिन सायकल. दुसरा पाथवे आहे C4 पाथवे, ज्याला म्हणतो आपण HSK पाथवे. आणि तिसरा आहे ज्याला म्हटलं आपण CAM पाथवे. तर आपण सिक्वेन्शियली तिन्ही पाथवे स्टडी करणार आहेत. पण इथं तुम्हाला एक पॉईंट्स क्लिअर करायचा आहे. ड्युरिंग द डार्क रिएक्शन द CO2 इट गेट रिड्यूस टू फॉर्म द कार्बोहायड्रेट, अंडरगोज द मेजर 3 पाथवे. फर्स्ट वन इज द C3, second one is the C4 and third one is the CAM pathway. ज्याच्यापैकी आज आपण C3 pathway डिटेलमध्ये स्टडी करणार आहेत. तर स्टार्ट करताना लक्षात ठेवायचं आहे, ज्या ज्या सिक्वेन्शियल रिएक्शन्स आहेत जशा पद्धतीने मी सांगेल तो फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा, नंतर MCQs कसे आहेत आपण याच्यावर डिस्कस करणार आहे. तर स्टार्ट करतोय आपण C3 pathway. C3 means C means कार्बन, नंबर ऑफ 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. ज्या पाथवेमध्ये 3 कार्बन कंपाऊंड असणारा पहिला स्टेबल कंपोनंट मिळतो, म्हणून त्या पाथवेला काय नाव दिलं आपण C3 पाथवे. सो C3 पाथवे इज अ pathway discovered by the Malvern Calvin. It means that the C3 pathway was firstly discovered by the Professor Malvern Calvin, hence called as the Calvin cycle. ज्या पाथवेला पहिल्यांदा डिस्क्राइब करणारे जे सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव काय होतं प्रोफेसर माल्व्हन कॅल्व्हिन, हेन्स कॉल्ड एज द कॅल्व्हिन सायकल. म्हणजेच ज्या सायंटिस्टने याला डिस्क्राइब केलं, डिस्कवर्ड केलं, ज्याच्यामुळं ती सायकल त्यांच्या नावानं ओळखली जाते, म्हणून त्याला काय म्हटलं आपण कॅल्व्हिन सायकल. सिम्पली C3 पाथवे इज ऑल्सो नोन एज द कॅल्व्हिन सायकल. सेकंड स्टेप आपण पाहिलेलं आहे की C3 पाथवे हा पहिल्यांदा माल्व्हन कॅल्व्हिननं जो युनिसेल्युलर अल्गी आहे ज्या क्लोरेल्लामध्ये त्यांनी डिस्क्राइब केलं त्याबद्दल आपण डिस्कशन्स केलं आहे. तर डायरेक्ट आपण स्टार्ट करतोय C3 पाथवे. तर फर्स्ट स्टेटमेंट, C3 पाथवे इज कंप्लीटेड इनसाइड द ओनली वन क्लोरोप्लास्ट दॅट इज नोन एज द मिझोफिल क्लोरोप्लास्ट. कुठे कंप्लीट होतं हे मिझोफिल क्लोरोप्लास्ट. म्हणजेच या ठिकाणी क्लोरोप्लास्टच्या आपण टाइप्स पाहणार आहेत, जिथं आपल्याला C3 प्लांट, मिझोफिल क्लोरोप्लास्ट, बंडल शीथ क्लोरोप्लास्ट काय आहेत डिस्कशन केले आपण. पण इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं C3 पाथवे इज कंप्लीटेड इन दोज क्लोरोप्लास्ट दॅट क्लोरोप्लास्ट इज नोन एज द मिझोफिल क्लोरोप्लास्ट. कशाला म्हणतो आपण मिझोफिल क्लोरोप्लास्ट? Correct. The chloroplast which is present inside the mesophyll cell or mesophyll region, that chloroplast is known as the mesophyll chloroplast. Now, which is present just inside the करेक्ट अपर अँड लोअर एपिडर्मिस ऑफ द लीफ. लीफच्या ॲनाटॉमिकल स्ट्रक्चरमध्ये पाहिलं तर अप्पर आणि लोअर एपिडर्मिसच्या मध्ये येणारा जो रिजन असतो त्याला म्हटलं आपण मिझोफिल रिजन, कारण त्यांच्यातल्या सेल जे असतात त्या कोणत्या असतात मिझोफिल सेल, आणि त्यांच्यातला क्लोरोप्लास्ट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मिझोफिल क्लोरोप्लास्ट. तर इथं लक्षात ठेवा C3 पाथवे इज कंप्लीटेड इनसाइड दोज क्लोरोप्लास्ट दॅट इज कॉल्ड एज द मिझोफिल क्लोरोप्लास्ट. मग मिझोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये कुठे होतं? इट इज टेक्स प्लेस इनसाइड द स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. या मिझोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये ही ॲक्च्युअल रिएक्शन कुठे होतात? स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. परत दुसरा MCQs,
The C3 pathway is takes place inside the stroma of chloroplast. पण दुसरा वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे स्ट्रोमामध्येच का होतं, तर आपल्याला पूर्णपणे रिॲक्शन्स पार्ट आहेत की ऑल डार्क रिॲक्शन, these are the enzyme controller process and all these enzymes which is located inside the stroma. That's why C3 pathway which is takes place inside the stroma of chloroplast. तर स्टार्टिंग लक्षात ठेवा, स्ट्रोमा मध्ये जो मेन कंपोनेंट्स असतो, जसं नाव पाहिलं होतं आपण RUBP, रेब्युलोज बायफॉस्फेट, किंवा त्याला आपण रेब्युलोज डायफॉस्फेट RUDP पण म्हणतात. पण इथे लक्षात ठेवा, रेब्युलोज बायफॉस्फेट which having the 5 carbon containing compound which is present inside the stroma of chloroplast. तर इथून स्टार्ट करायचं आहे. पहिले 3 वाक्य मी रिपीट करतोय. C3 पाथवे कुणी डिस्कवर केला? माल्व्हिन केल्विन, म्हणून त्याला काय नाव दिलं? केल्विन सायकल. ओके. सेकंड, द केल्विन सायकल इज कंप्लीटेड इनसाइड द मेसोफिल क्लोरोप्लास्ट. ओके. इनसाइड द मेसोफिल where the C3 pathways takes place, stroma of chloroplast, due to the presence of one of the component that is called as the ribulose biphosphate. So this ribulose biphosphate which having the 5 carbon compound, they accept the atmospheric carbon dioxide. हा जो रेब्युलोज बायफॉस्फेट आहे, हा रेब्युलोज बायफॉस्फेट ॲटमॉस्फिअरमधून कुणाला ॲक्सेप्ट करतो? ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड, म्हणजेच CO2 ला ॲक्सेप्ट करतं इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोझायलेज. परत रिॲक्शन लक्षात ठेवा, रेब्युलोज बायफॉस्फेट 5 carbon containing compound present inside the stroma of chloroplast, they accept the atmospheric carbon dioxide in presence of enzyme carboxylase. कोणत्या एन्झाईमच्या प्रेझेन्सीमध्ये होतं? कार्बोझायलेज. अँड टू फॉर्म द अनस्टेबल 6 कार्बन कंपाऊंड, ज्याला काय म्हणतो आपण? अनस्टेबल 6 कार्बन कंपाऊंड. पण इथं शब्द लक्षात ठेवायचा आहे, अनस्टेबल 6 कार्बन कंपाऊंड हा फॉर्मेशन होतो. कुणापासून फॉर्मेशन होतं? तर इथं तुम्हाला रेब्युलोज बायफॉस्फेटमध्ये एक CO2 ॲड झाला, जो 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड होता आणि तो अनस्टेबल असतो. कसा असतो तो? अनस्टेबल. तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ॲडिशन ऑफ काय झाला इथं? CO2. प्रोसेसचं नाव काय असतं? कार्बोझायलेशन. म्हणून पहिला मेजर 3 स्टेप कोणते आहेत त्यांचे नाव लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेप, द स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्टमध्ये C3 पाथवे कंप्लीट होत असेल तर फर्स्ट स्टेप आहे ज्याला म्हणतो आपण कार्बोझायलेशन. सो कार्बोझायलेशन इज द फर्स्ट स्टेप ऑफ द C3 पाथवे. सेकंड स्टेप कोणती आहे? रिडक्शन. सेकंड स्टेप काय होतं? रिडक्शन. आणि थर्ड स्टेप आहे ज्याला म्हणतो आपण सिंथेसिस अँड रिजनरेशन. So now C3 pathway is completed in how many steps? 3 steps. First one is the carboxylation, second one is known as the reduction, and third one is known as the synthesis and regeneration. Now these are the major 3 steps takes place during the C3 pathway. त्यातला फर्स्ट स्टेप स्टार्ट कोणती होते? कार्बोझायलेशन. म्हणजे ॲडिशन कुणाला व्हायला पाहिजे? CO2 ला. तर CO2 ॲक्सेप्टर कोण आहे? करेक्ट, रेब्युलोज बायफॉस्फेट. आता सिक्वेन्स लक्षात येईल तुम्हाला. रेब्युलोज बायफॉस्फेट 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड प्रेझेंट इनसाइड द स्ट्रोमा विच accept the atmospheric CO2 in presence of enzyme carboxylase and to form the unstable 6 carbon containing compound. 6 कार्बन का म्हटलं? इथं कार्बनची संख्या किती आहे? 5. एक CO2 ॲड झाला तर कार्बनची संख्या किती झालं? 6. म्हणून याला काय म्हटलं? 6 अनस्टेबल कार्बन कंपाऊंड. अनस्टेबल का? ड्यू टू द ॲडिशन ऑफ CO2. दिस रेब्युलोज बायफॉस्फेट विच produce the 6 carbon containing compound but undergoes the process of hydrolysis. They cleavage or split it up to the 2 molecule. यांचं क्लिवेज होतं, स्प्लिटिंग होतं आणि इथं 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचे फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. किती कार्बन आहेत? 3 कार्बन कंपाऊंड. सुरुवातीला लक्षात ठेवा,
5 कार्बनमध्ये एक कार्बन जर ॲड झाला तर 6 झालं, पण तो अनस्टेबल असतो म्हणून याचं हायड्रोलिसिस होतं, स्प्लिटिंग होतं आणि 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. म्हणून 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड 3 कार्बन 2 मॉलिक्यूल. किती मॉलिक्यूल तयार होतात? 2 मॉलिक्यूल. 3 कार्बनचा एक फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आणि दुसरा 3 कार्बनचाच एक फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. मग किती फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे मॉलिक्यूल तयार झाले? 2 मॉलिक्यूल्स ऑफ 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड कुणापासून तयार झाले? करेक्ट, अनस्टेबल 6 कार्बन कंपाऊंड. तर पूर्ण एकाच वाक्यामध्ये जर सांगितलेला रेब्युलोज बायफॉस्फेट दे ॲक्सेप्ट द atmospheric CO2 in presence of enzyme carboxylase to form the unstable 6 carbon compound. Unstable 6 carbon compound undergoes the process of hydrolysis to split up to the 2 molecule which having the 3 carbon compound phosphoglyceric acid. मग इथं या पाथवेमध्ये जो 3 कार्बनचा पहिला स्टेबल कंपोनंट मिळतो ज्याचं नाव काय असतं? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. म्हणून इथं या पाथवेला नाव काय दिलं? C3 पाथवे. फॉस्फोग्लिसरिक ॲसिड is the first stable compound in C3 pathway which having the 3 carbon, hence called as the C3 pathway. ज्या पाथवेमध्ये पहिला स्टेबल कंपोनंट किती कार्बनचा मिळतो? 3 कार्बनचा, ज्याचं नाव काय असतं? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. म्हणून या पाथवेला नाव काय पडलं? C3 पाथवे. क्वेश्चन्स विचारलेला आहे. इन C3 पाथवे फर्स्ट स्टेबल कंपाऊंड ज्याचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचं, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड इज द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड इन अ C3 पाथवे और इन अ कॅल्व्हिन सायकल. नाव दिस स्टेप इज नोन ॲज द, या पूर्ण स्टेप्सला मिळून काय म्हणतो आपण? कार्बोझायलेशन. आता पहा, कार्बोझायलेशन कुणाचं झालं? करेक्ट, कार्बोझायलेशन रेब्युलोज बायफॉस्फेटचं झालं. एंड प्रोडक्ट काय मिळालं आपल्याला? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड मिळाला. त्याच्यामध्ये एक स्टेप आपण पाहिलं की इनिशियली CO2 ॲडिशन झाल्यानंतर अनस्टेबल 6 कार्बन कंपाऊंड होतं. हायड्रोलिसिस प्लेटिंग होऊन पहिला स्टेबल कंपाऊंड मिळतो ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या 3 आहे. म्हणून याला कोणता कंपोनंट म्हटलं आपण? फर्स्ट स्टेबल कंपाऊंड इन अ कॅल्व्हिन सायकल और C3 पाथवे दॅट इज कॉल्ड द फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. तर इथपर्यंत MCQ. ॲटमॉस्फेरिक CO2 ॲक्सेप्टर कोण आहे? करेक्ट, रेब्युलोज बायफॉस्फेट. कार्बन कंपाऊंड किती असतात? करेक्ट, 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. ते ॲक्सेप्ट कुणाला करतात? ॲटमॉस्फेरिक CO2. CO2 ॲक्सेप्ट करताना एन्झाईम कोणतं असतं? कार्बोझायलेज. एक कार्बन डायऑक्साईड ॲड झाल्यानंतर किती कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मिळतो? 6. स्टेबल असतो की अनस्टेबल? अनस्टेबल. मग याच्यामध्ये काय होतं? क्लिवेज होतं, स्प्लिटिंग होतं, हायड्रोलिसिस होतं आणि याचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. त्या मॉलिक्यूलचं नाव काय? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. ज्याच्यात कार्बनची संख्या किती असते? 3 कार्बनचे किती मॉलिक्यूल मिळतात? 2. मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अनस्टेबल 6 कार्बन कंपाऊंडचे 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल मिळाले. आता या ठिकाणी थोडासा चेंज करतोय. जर ॲट ए टाइम आपण इथं एक मॉलिक्यूल घेतला, जर मी असं म्हटलं 6 मॉलिक्यूल ऑफ रेब्युलोज बायफॉस्फेट, पहिला एकच घेतला होता, आता किती घेतले मी? 6 मॉलिक्यूल ऑफ रेब्युलोज बायफॉस्फेट. तर 6 मॉलिक्यूल एकदाच घेतलं तर त्यांच्यामध्ये 6 CO2 ॲड केले. किती गेले? 6 CO2. 6 ॲट ए टाइम घेतला आपण. 6 रेब्युलोज बायफॉस्फेटच्या मॉलिक्यूलमध्ये 6 कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस ॲड केलं त्यावेळेस एकापासून 2 होतात, तर 6चे किती होतील? करेक्ट, 12 मॉलिक्यूल्स होतील. म्हणजेच इथं 1 मॉलिक्यूलच्या ऐवजी मी काय म्हटलं? 12 मॉलिक्यूल. लक्षात आलंय? एक CO2, एक रेब्युलोज बायफॉस्फेट, अनस्टेबल कार्बन कंपाऊंड एक आणि त्याचे 2 मॉलिक्यूल. जर ॲट अ टाइम आपण जर 6 मॉलिक्यूल ऑफ रेब्युलोज बायफॉस्फेट घेतलं, 6 CO2 ॲड केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला 12 मॉलिक्यूल कुणाचे मिळाले? 12 molecule of phosphoglyceric acid. Now these are the 3 carbon containing compound, 12 molecule. इथपर्यंतच्या प्रोसेसला म्हणायचं कार्बोझायलेशन. सेकंड स्टेप कोणती आहे? रिडक्शन. नाव रिडक्शन ज्यावेळेस होतं तर इथं लक्षात ठेवायचं, सिक्वेन्शियल रिॲक्शनमध्ये फर्स्ट 3 phosphoglyceric acid 3 carbon compound undergoes the process of phosphorylation to form the 1,3 diphosphoglyseric acid. नाव पाठ करायचे फक्त. फॉस्फोग्लिसरिक ॲसिड 1,
3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. कार्बनची संख्या किती हो? 3 कार्बन. मॉलिक्युल्स किती आहेत? करेक्ट 12 मॉलिक्युल्स आहेत. मग 12 मॉलिक्युल्स तयार झाले. हा झाला तुमचा बाय युझिंग द ATP. तर इथं 12 मॉलिक्युल्स आहेत. मग 12 मॉलिक्युल्स ऑफ ATP इज कन्वर्टेड इन 12 मॉलिक्युल ऑफ ADP. 12 मॉलिक्युल्स आहेत. एक मॉलिक्युल एक ATP युटिलाइज करतं. तर 12 मॉलिक्युल्समुळं 12 ATP युटिलाइज होतात आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? ADP मध्ये. तर ATP इज युटिलाइज्ड, दॅट्स वाय एनर्जी लेवल इट बिकम्स डिक्रीज. म्हणून ATPचं कन्वर्जन कशात झालं? ADP मध्ये. आता इथं तुम्हाला जर विचारलं 3-phosphoglyceric acid undergoes the process of phosphorylation by using the ATP to form the 1,3-diphosphoglyceric acid, and that 1,3-diphosphoglyceric acid is converted into the phosphoglyceraldehyde. 3 carbon containing compound. मॉलिक्यूल किती आहेत? 12 मॉलिक्यूल. सिक्वेन्शियल सुरुवातीला तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? रिएक्शन, सिरीज ऑफ रिएक्शन लक्षात ठेवायच्यात. पहा 3-phosphoglyceric ॲसिडचं कन्वर्जन कशात झालं? 1,3-diphosphoglyceric ॲसिड. याचं कन्वर्जन कशात झालं? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. मग फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडमध्ये कार्बनची संख्या किती आहेत? 3 कार्बन. मॉलिक्यूल किती आहेत? 12. बाय युझिंग द 12 molecules of NADPH2 is converted into 12 molecule of NADP. मग इथं NADP मधला हायड्रोजन निघून जातो, म्हणजे ज्याचं काय होतं? ऑक्सिडेशन. जो कंबाईनेशन नंतर झाल्यानंतर रिडक्शन होऊन काय तयार होतं? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. थोडंसं किचकट वाटेल, पण लक्षात ठेवायचे तुम्हाला आधी सुरुवातीला सिरीज ऑफ रिॲक्शनच्या सिक्वेन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणत्या सिक्वेन्समध्ये कोणती प्रोसेस होती ती लक्षात ठेवायचं आहे. तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फॉस्फोग्लिसरिक ॲसिड इज कन्वर्टेड इनटू फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. दॅट प्रोसेस इज नोन ॲज द, याला म्हणतो आपण रिडक्शन. फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं काय झालं? रिडक्शन. आणि काय तयार झाला? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. तर इथं तुम्हाला ही कितवी स्टेप आहे? सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप कोणती आहे? कार्बोझायलेशन. तुम्हाला विचारलं कार्बोझायलेशनमध्ये कोणती प्रोसेस होते? ते ॲडिशन ऑफ काय होतं? CO2. CO2 ॲक्सेप्टर कोण आहे? रेब्युलोज बायफॉस्फेट. काय तयार होतं? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. मग फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं नेक्स्ट रिॲक्शन काय होते? रिडक्शन. तयार काय होतं? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. इथले MCQs पाहू आपण. मग फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड इज फॉर्म्ड फ्रॉम द phosphoglyceric acid undergoes the process of carboxylation, reduction or synthesis or regeneration. Correct. Undergoes the process of reduction. मग रिडक्शन कुणाचं झालं? फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं. कशामध्ये झालं? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडमध्ये. त्यावेळेस फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे किती मॉलिक्युल्स होते? 12 मॉलिक्यूल. इथंही फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे किती मॉलिक्युल्स आहेत? 12 मॉलिक्यूल. याच्यानंतर तुम्हाला एक सिक्वेन्स रिॲक्शन लक्षात ठेवायची आहे. इथे आपण 2 ग्रुप घेतोय. एकामध्ये आपण हे जे 12 मॉलिक्युल्स आहेत, इथं मी फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचे 3 कार्बनचे 10 मॉलिक्युल्स घेतले. किती मॉलिक्युल्स घेतले? 10 मॉलिक्युल्स. टोटल किती आहेत? 12 मॉलिक्यूल. 12 मॉलिक्युल्सपैकी मी 10चा एक ग्रुप केला, मग शिल्लक किती राहिले? बरोबर आहे 2, ज्याला आपण फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 3 कार्बन 2 मॉलिक्युल्स. लक्षात आलं? इथं फक्त मी इथं स्प्लिटिंग केलेलं आहे. 2 ग्रुप केले फक्त. कोणते 2 ग्रुप केले? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचे जे 12 मॉलिक्युल्स होते ते 2 ग्रुपमध्ये केलं. एक ग्रुप आहे जो 10 मॉलिक्युलचा आहे आणि दुसरा ग्रुप आहे ज्याला म्हटलं फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल. काही वेगळी रिॲक्शन नाही आहे. फक्त 12 मॉलिक्यूलचे 2 पार्टमध्ये डिव्हायडेशन केलं. 10चा एक ग्रुप केला आणि 2चा एक केला, पण कॉम्पोनंट तोच आहे. कोण? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 3 कार्बन 10 मॉलिक्यूल. फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 3 कार्बन 2 मॉलिक्यूल. हे याच्यासाठी की इथं तिसरी स्टेप कोणती आपली? सिंथेसिस अँड रिजनरेशन. तर MCQज विचारला जाईल तुम्हाला, सिंथेसिस कशाचं होतं? करेक्ट, ग्लुकोज. म्हणजे जिथं आपल्याला हेक्झो शुगर जो तयार करायचा आहे, ग्लुकोज तयार करायचा आहे, तर त्या ठिकाणी ग्लुकोजचं सिंथेसिस कोण करतं? फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडच्या 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल करतात. म्हणजे ती प्रोसेस कोणती झाली? सिंथेसिस.
आणि दुसरं रिजनरेशन कुणाचं होतं तर रिजनरेशन ऑफ रेब्युलोज बायफॉस्फेट. पुन्हा सायक्लिक मॅनरमध्ये काय तयार करायचं आपल्याला रेब्युलोज बायफॉस्फेट म्हणजे रिजनरेट करायचं असेल तर तो कोण करतं तर 10 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. 2 MCQs वेगळे होतील तुम्हाला. टोटल फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचे किती मॉलिक्यूल आहेत किती करेक्ट 12 मॉलिक्युल्स आहेत. किती ग्रुप केले आपण त्याचे 2. कितीचे केले आपण 10 मॉलिक्युल्सचा एक आणि दुसरा करेक्ट 2 मॉलिक्युलचा 2 मॉलिक्युलचा आहे ती कोणती प्रोसेस करेल सिंथेसिस आणि रिमेनिंग जे 10 मॉलिक्युल आहेत हा काय करेल रिजनरेशन. मग 12 पैकी 10 मॉलिक्यूल काय करणार रिजनरेशन करणार आणि 2 मॉलिक्यूल काय करणार सिंथेसिस जी आपली तिसरी स्टेप आहे. तर C3 पाथवेचं तिसरी स्टेप कोणती आहे थर्ड स्टेप करेक्ट सिंथेसिस अँड रिजनरेशन. त्यातल्या C3 पाथवे मेजर किती स्टेपमध्ये कंप्लीट होतो 3. पहिल्याचं नाव कार्बोझायलेशन करेक्ट. दुसरी रिडक्शन करेक्ट. तिसरं सिंथेसिस अँड रिजनरेशन. आता माझा क्वेश्चन असा आहे सिंथेसिस होण्यासाठी किती फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचे मॉलिक्यूल युटिलाइज केले जातात राईट 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. कोणती प्रोसेस करणार सिंथेसिस. मग रिजनरेशन कुणाचं करायचं आहे रेब्युलोज बायफॉस्फेटचं कोण करणार आहे करेक्ट फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. किती मॉलिक्यूल करणार आहेत राईट 10 molecules of phosphoglyceraldehyde which is helpful for the regeneration of ribulose biphosphate. So third step that is called as the synthesis and regeneration. तिसरी स्टेप कोणती म्हटलं आपण सिंथेसिस अँड रिजनरेशन. याच्या आधीच्या 2 स्टेप कोणत्या करेक्ट कार्बोझायलेशन आणि रिडक्शन. लास्ट पॉईंटमध्ये आपण पाहिलं होतं की सिंथेसिस अँड रिजनरेशनमध्ये जे 12 टोटल मॉलिक्युल्स आहेत ते आपण किती मॉलिक्युल्स पाहिलं होतं फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइडचे 3 कार्बनचे टोटल 12 मॉलिक्युल्स होते ज्यांचे आपण 2 ग्रुप पाहिलं होतं. एकाला काय नाव दिलं आपण करेक्ट 10 मॉलिक्युल्सचा ग्रुप 10 मॉलिक्यूल कुणाचे होते आपण फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइडचे. किती कार्बनचे होते 3 कार्बनचे. हा एक ग्रुप झाला. दुसरा 2 मॉलिक्युल्स कुणाचे फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. किती कार्बनचे 3 कार्बनचे. म्हणजेच 12 मॉलिक्यूल आपण डिवाइड 2 ग्रुपमध्ये केलं. एकाला म्हटलं आपण 2 मॉलिक्युल्स आणि दुसरा घेतला आपण 10 मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टेप पाहायचे आहेत. एक आहे सिंथेसिस आणि दुसरा आहे रिजनरेशन. तर लक्षात ठेवायचं सिंथेसिस कुणाचं करायचं आहे ग्लुकोजचं. आधी हा पॉईंट्स आपण क्लिअर करू. इनिशियली जेव्हा हे 2 मॉलिक्युल्स असतात त्यावेळेस यांचंही डिव्हायडेशन 2 पार्ट्समध्ये होतं. एक असतो DHAP डाय हायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट DHAP डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट याला म्हणतो आपण 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. आणि दुसरा असतो जो ॲक्च्युअल ज्याला काय म्हणलं आपण फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. बिलकुल कन्फ्युजन नाही. 3 कार्बनचे 2 कंपोनंट जे फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचे असतं तर इनिशियल सिक्वेन्शियल रिॲक्शनमध्ये एक मॉलिक्यूल कोणता असतो DHAPचा आणि दुसरा कोण असतो PGALचा. आणि हे दोन्ही एकमेकाचे आयसोमर्स आहेत. कोण आहेत हे आयसोमर्स. आयसोमर्स कुणाला म्हणतो आपण करेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा कसं असतो सेम पण त्याचं स्ट्रक्चर कसं असतं डिफरंट. तर डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट एक मॉलिक्यूल आणि फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचा दुसरा मॉलिक्यूल. पण पुन्हा काय होतं की डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. म्हणजे इनिशियल हे 2 मॉलिक्यूल तयार होण्याच्या आधीची स्टेप डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि दुसरं फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. पण हा याचा आयसोमर्स आहे तर याचं कन्व्हर्जन शेवटी कुणामध्ये होतं फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. त्यावेळेस मग याचे किती मॉलिक्यूल होतील 2 मॉलिक्यूल. लक्षात येईल याच्या आधीची स्टेप आधी सुरुवातीला काय असतात DHAP याचं कन्व्हर्जन कशात होतं फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. त्यावेळेस फॉस्फोग्लिसराल्डिहाइडचे किती मॉलिक्यूल आले 2 ज्यामुळे त्याला काय म्हटलं आपण 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. And these are the required for the formation of synthesis of
कार्बोहायड्रेट किंवा सिंथेस ऑफ हेक्झोस शुगर. तर सिक्वेन्सच्या रिएक्शन लक्षात ठेवा. फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल कंबाईन्स होतात आणि 6 कार्बन कंटेनिंग फ्रुक्टोज हा तयार होतं. 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल एकत्र झालं तर कार्बनची संख्या किती होते? 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड इनिशियली काय तयार होतं? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. ह्या रिॲक्शन परत तुम्हाला डिटेल नेक्स्ट रेस्पिरेशन्समध्ये होणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला ग्लायकोलिसिस स्टडी करायचं आहे. इथं तुम्हाला फक्त जे सिक्वेन्शियल रिॲक्शन्स होतात त्यांची नाव लक्षात ठेवायचे आहेत. पहा, फॉस्फोग्लिसरॉलचे किती मॉलिक्यूल आहेत? 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल आहेत. त्यांचं कॉम्बिनेशन होऊन पहिला जो हेक्झोस शुगर तयार होतं त्याचं नाव काय? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. याचं कन्व्हर्जन होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. इथं कोणते होते? 1,6 म्हणजे 2 फॉस्फेट होते. याच्यातला एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिमूव्ह होत असेल तर डिफॉस्फोरायलेशन, म्हणजेच फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटमधून डिफॉस्फोरायलेशन प्रोसेस होते आणि एक फॉस्फेट निघून जातं आणि याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये. मग फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट इज फॉर्मड फ्रॉम द 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. ज्याच्यानंतर यांच्यातून एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज झाला त्याला डिफॉस्फोरायलेशन म्हणायचं आणि कन्व्हर्जन कशात झालं? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. याचं परत या फ्रुक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ग्लुकोज. कुणामध्ये झालं? ग्लुकोज. ॲज इट इज 6 फॉस्फेट जशाला तसं लक्षात ठेवा. 6 फॉस्फेट म्हणजेच या ठिकाणी कोणती प्रोसेस असेल? आयसोमर्स. फ्रुक्टोजचा आयसोमर्स काय तयार झाला? ग्लुकोज. ॲज इट इज काय झाला? 6 फॉस्फेट. म्हणजे इथं प्रोसेस म्हणायचं आयसोमरायझेशन. पहा, 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड 2 मॉलिक्यूल combines to each other to form the fructose 1,6 diphosphate, undergoes the process of dephosphorylation to form the fructose 6 phosphate, undergoes the process of isomerization. Fructose is converted into glucose, that is called as the glucose 6 phosphate. मग यांच्यामध्ये एक फॉस्फेट आहे. याच्यानंतरचं सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. ग्लुकोज 6 फॉस्फेट नंतर काय तयार होतं? ग्लुकोज 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड हेक्झोस शुगर तयार होतं. म्हणजेच याच्यानंतर हा जो रिमूव्ह होतो तो इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिमूव्ह होतं आणि सिंथेसिस कशात होतं? ग्लुकोज, ज्याला काय म्हटलं आपण? फॉर्मेशन ऑफ कार्बोहायड्रेट किंवा सिंथेसिस ऑफ ग्लुकोज और दॅट इज कॉल्ड एज द हेक्झोस शुगर. पहा, 2 मॉलिक्यूल्स ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल एकत्र आले. किती कार्बनचे मॉलिक्यूल तयार होतील? 6 कार्बन. तो पहिला कोण तयार होतं? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. त्यांच्यातून डिफॉस्फोरिलेशन झालं, एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज झाला. काय तयार झाला? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. त्याच्यानंतर त्यांच्यातून आयसोमर्स तयार होऊन काय तयार झाला? ग्लुकोज 6 फॉस्फेट. याच्यानंतर यांच्यातून फॉस्फेट निघाला. काय तयार होतो? ग्लुकोज. सो ग्लुकोज 6 फॉस्फेट. नाव दीज आर द सिंथेसिस. म्हणून इथून ही जी टोटल प्रोसेस आहे या सर्वांना मिळून काय म्हणतो आपण? सिंथेसिस. आता सिंथेसिस कुणाचं झालं? ग्लुकोजचं. कुणापासून झालं? 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. तर याच्या आधीची स्टेप आपण कोणती पाहिली होतं? रिडक्शन. परत एकदा रिवाइज करतोय. पहिली स्टेप C3 पाथवेमध्ये कोणती आहे? करेक्ट, कार्बोझायलेशन कुणाचं होतं? रेब्युलोज बायफॉस्फेट. एंड पॉईंट काय येतो? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. करेक्ट. दुसरी स्टेप कोणती आहे? रिडक्शन. कुणाचं होतं? फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं. कशामध्ये होतं? करेक्ट, फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. किती मॉलिक्युल्स होतात? 12 मॉलिक्यूल. 12 मॉलिक्यूलचे किती ग्रुप केले आपण? 2. कोणकोणते ग्रुप केले? 2 मॉलिक्यूलचा एक आणि 10 मॉलिक्यूलचा एक. 2 मॉलिक्यूल्स हे कुणाचे? फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. कोणती प्रोसेस करतात? सिंथेसिस. म्हणजे 2 मॉलिक्यूल फॉस्फोग्लिसरॉलचे एकत्रित येतात आणि फायनल प्रोडक्ट काय तयार होतं? ग्लुकोज. सो ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड फ्रॉम द 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, दॅट इज कॉल्ड एज द सिंथेसिस. शिल्लक काय राहिलं? रिजनरेशन. काय शिल्लक राहिलं? रिजनरेशन. रिजनरेशन कुणाचं होतं?
करेक्ट, जिथून स्टार्ट केलं काय म्हटलं आपण, रेब्युलोज बायफॉस्फेट. तर रेब्युलोज बायफॉस्फेटचं रिजनरेशन करायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला कुणापासून स्टार्ट होतं, जो शिल्लक राहिले आपले 10 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड आहेत. तर याच्यामध्ये सेव्हरल सिक्वेन्शियल रिॲक्शन्स आहेत, पण आपल्याला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे, इथं तुम्हाला रेब्युलोज मोनोफॉस्फेट आधी तयार होतो. रेब्युलोज मोनोफॉस्फेट 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, आणि हे किती मॉलिक्यूल तयार होतात, 6. आणि रेब्युलोज मोनोफॉस्फेट ज्यावेळेस तयार होतं तर इथं लक्षात ठेवा, आता फॉस्फोग्लिसरॉल्डेजमध्ये किती कार्बन आहेत, 3 कार्बन. याचे किती मॉलिक्यूल आहेत, 10. मग फॉस्फोग्लिसरॉल्डेजचे 10 मॉलिक्यूल सगळे एकत्रित आणले तर कार्बन किती होतील, कार्बन किती होतील, 3 कार्बन मल्टिप्लाइड बाय 10. बरोबर आहे. टोटल किती झाले, 30 कार्बन झाले. 3 कार्बनचा 1 आणि 10 मॉलिक्यूल घेतले 30 कार्बन झाले. आता इथे लक्षात ठेवायचं, 30 कार्बनचे इथं 6 मॉलिक्यूल तयार झाले. किती झाले, 6 मॉलिक्यूल. म्हणजे 10चं कन्वर्जन 6 मध्ये केलं तर 6 मॉलिक्यूल तयार झालं. आणि टोटल त्याच्यामध्ये जर कार्बनची संख्या पाहिलं तर प्रत्येकामध्ये कार्बन किती आहे, 5 कार्बन. 5 मल्टिप्लाइड बाय 6 काय म्हटलं, 5 मल्टिप्लाइड बाय 6 किती होतील, 30. 30 कार्बनचं 5 मॉलिक्यूल 6 मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट केलं तर प्रत्येकामध्ये कार्बन किती असतील, 5 कार्बन. 5 कार्बन रेब्युलोज मोनोफॉस्फेटचा 1 मॉलिक्यूल, असे 6 तयार झाले. तर 6 पंचे 30, म्हणजे जिथं फॉस्फोग्लिसरॉल्डेटचं कन्वर्जन रेब्युलोज मोनोफॉस्फेटमध्ये होतं त्यांच्यात कार्बनची संख्या किती असते, 5, आणि 6 मॉलिक्यूल हे तयार होतात. जिथं आपण 6 मॉलिक्यूलचं पुन्हा सांगितलं होतं रेब्युलोज मोनोफॉस्फेटचं कन्वर्जन रेब्युलोज बायफॉस्फेट, आणि जे इथं आपण किती घेतले होते, 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, आणि ॲट ए टाइम किती मॉलिक्यूल घेतले आपण, 6 मॉलिक्यूल, जो आपण स्टार्टिंग केला होता. स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्टमध्ये कोण होता, रेब्युलोज बायफॉस्फेट. कार्बनची संख्या किती होती, 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. किती मॉलिक्यूल घेतले, 6 मॉलिक्यूल. मग रेब्युलोज मोनोफॉस्फेटपासून काय तयार झालं, रेब्युलोज बायफॉस्फेट. त्यावेळेस लक्षात ठेवायचं, इथं 6 ATPचं कन्वर्जन 6 ADP मॉलिक्यूलमध्ये होतं. मग रिजनरेशनसाठी 6 ATP लागतात. आणि ज्यावेळेस आपण रिडक्शनच्या वेळेस पाहिलं तर टोटल ATP किती होते, 12. म्हणजेच इथं मला जर याचं ATPचं अकाउंट पाहिलं तर C3 पाथवेमध्ये 18 ATP अँड 12 molecule of NADPH2 is utilized for the fixation of 6 molecule. कुणाचं फिक्सेशन होतं, 6 molecule of CO2चं, आणि सिंथेसिस काय होतं, 1 molecule of ग्लुकोज. तर ही समरी लक्षात ठेवायचं आहे. 18 ATP आणि 12 NADPH2 हे किती मॉलिक्यूलचं रिडक्शन करतात, 6 CO2चं. त्यावेळेस ग्लुकोज किती तयार होतं, 1. एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार होण्यासाठी किती कार्बन डायऑक्साईड लागतात, 6. त्याच्यानंतर 6 CO2ला रिडक्शन करून 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायचा आहे C3 पाथवे. तर त्यावेळेस ATP किती लागतात, 18. त्यापैकी पुन्हा लक्षात ठेवायचं, हे 18 कुठे लागलेत तर सिंथेसिसच्या आधी हे किती लागले आपल्याला, 12 ATP. आणि जे रिजनरेशन होतं त्या रिजनरेशन वेळेस किती लागतात, 6 ATP. तर टोटल ATP किती असतात, 18 ATP इज रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ 1 molecule ऑफ ग्लुकोज. आणि 12 molecule कोणते असतात, NADPH2. तर हा सुरुवातीला थोडासा अवघड वाटणार जरी पार्ट असेल तरी तुम्हाला सिक्वेन्स सांगतो काय करायचं. सुरुवातीला पूर्ण सिक्वेन्स लिहून घ्यायचा. कोणता, C3 पाथवे इज टेक्स प्लेस इनसाइड द स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट कोणत्या टाईपचा, बरोबर आहे, मिझोफिल क्लोरोप्लास्ट. मिझोफिल क्लोरोप्लास्टमध्ये C3 पाथवे हे नाव का दिलं, कारण जो पाथवे माल्व्हेन कॅल्व्हिननं डिस्कवर केला त्याच्यातला CO2चं फिक्सेशन हे सायक्लिक मॅनरमध्ये होतं, म्हणून त्याला सायकल नाव दिलं. डिस्कवर करणारे माल्व्हेन कॅल्व्हिन आहे म्हणून नाव काय पडलं,
केल्व्हिन सायकल. पण केल्व्हिन सायकलमध्ये जो कंप्लीट पाथ आहे त्याच्यातले काही अनस्टेबल आणि काही स्टेबल कंपोनंट मिळतात. त्यातला पहिला स्टेबल मिळणारा कोण होता? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, ज्यांच्यात कार्बनची संख्या किती होती? 3, म्हणून त्यांनी त्याला काय नाव दिलं? C3 पाथवे. त्यानंतर लक्षात ठेवा की C3 पाथवे कंप्लीटेड हे किती स्टेपमध्ये होतं? 3. पहिल्या स्टेपचं नाव बरोबर आहे कार्बोझायलेशन, दुसऱ्या स्टेपचं नाव रिडक्शन, तिसऱ्या स्टेपचं नाव सिंथेस आणि रिजनरेशन. आता पहिला क्वेश्चन, ही प्रोसेस स्टार्ट कुठून होते? कार्बोझायलेशन. मग कार्बोझायलेशन कुणाचं? बरोबर आहे रेब्युलोज बायफॉस्फेट काय ॲक्सेप्ट करतो? ॲटमॉस्फेरिक CO2. काय तयार होतं? अनस्टेबल 6 कार्बन कंपाऊंड. त्याचं काय होतं? हायड्रोलिसिस. काय तयार होतात? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. किती मॉलिक्यूल तयार होतात? 1 असेल तर 2, ॲट ए टाइम 6 घेतलं तर 12 मॉलिक्यूल तयार झाले. जे 12 मॉलिक्यूल फॉस्फोग्लिसरा ॲसिडचे असतात हे पहिल्यांदा 3 कार्बन कंटेनिंग असल्यामुळे त्याला काय म्हटलं? फर्स्ट स्टेबल कंपाऊंड. त्याचं काय होतं? रिडक्शन. काय तयार होतात? 12 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. तिथे युटिलायझेशन काय होतात? असेंब्लेटरी पॉवर कोणत्या फॉर्ममध्ये? ATP आणि NADPH2. किती ATP युटिलाइज होतात? 12 आणि NADPH2 12. त्यावेळेस फॉर्मेशन कशाच होतं? 12 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड. तिसरी स्टेप कोणती आहे? सिंथेसिस अँड रिजनरेशन. सिंथेससाठी किती मॉलिक्यूल युटिलाइज केले जातात? 2 मॉलिक्यूल. रिजनरेशनसाठी किती आहेत? 10 मॉलिक्यूल. मग सिंथेसिस होताना हे 2 मॉलिक्यूल एकत्र येतात त्यावेळेस हे सिक्वेन्समधील 4 कंपोनंट लक्षात ठेवा. पहिला काय तयार होतं? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. पुन्हा काय तयार होतो? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. त्यानंतर ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि लास्ट काय तयार होतं? ग्लुकोज. तर या टोटल प्रोसेसला मिळून काय म्हटलं आम्ही? सिंथेसिस. मग सिंथेसिस कुणात झालं? ग्लुकोजचं. हेक्झो शुगर तयार होतं आणि दे कॅन स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ही कंटिन्युअस प्रोसेस होतं त्यावेळेस ह्या ग्लुकोजचं लॅटर ऑन कन्व्हर्जन कशामध्ये होतं? स्टार्चमध्ये. एक ग्लुकोज, दुसरा ग्लुकोज, तिसरा ग्लुकोज, देट इज कॉल्ड एज द कार्बोहायड्रेट अँड देन कन्व्हर्टेड इन टू द स्टार्च. हे आपल्याला पुन्हा पाहायचं आहे. तर इथं आम्हाला सिंथेसिससाठी 2 मॉलिक्यूल, रिमेनिंग जे 10 मॉलिक्यूल्स आहेत 3 कार्बनचे, तर इथं आम्हाला 6 मॉलिक्यूल तयार करायचे 5-5 कार्बनचे. कारण ही प्रोसेस कोणती होणार? रिजनरेशन. स्टार्ट करून केलं तर आपण रेब्युलोज बायफॉस्फेट. तर रेब्युलोज बायफॉस्फेट तयार करायचं आहे पण इंटरमिडिएट आधी काय तयार होतात? रेब्युलोज मोनोफॉस्फेट 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड तयार होतात आणि नंतर या रेब्युलोज मोनोफॉस्फेटचं 6 ATP युटिलाइज करून रेब्युलोज बायफॉस्फेट होतात आणि सायकल काय होते? कंप्लीट होते. त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायग्रॅमॅटिकली पार्ट्स परत एक सुटेबल पाहणार आहेत. या आजच्या लेक्चरमधून फक्त तुम्हाला एकदा केल्व्हिन सायकल लिहून काढायची आहे. लिहून काढून त्याचे फक्त नाव लक्षात ठेवायचे. तर नाव लक्षात ठेवताना पहिला रेब्युलोज बायफॉस्फेट 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड एक्सेप्ट CO2 टू फॉर्म अनस्टेबल 6 कार्बन कंपाऊंड. त्याच्यानंतर 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, त्यानंतर 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड, त्यानंतर फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड, त्यानंतर 2 सिंथेस आणि रिजनरेशन. सिंथेसिसकडे हे लिहून ठेवा आणि 10 मॉलिक्यूलला इथं जोडायचं रेब्युलोज मोनोफॉस्फेट आणि सायकल कंटिन्यू करायचं रेब्युलोज बायफॉस्फेट. तर हा पूर्ण जो स्केच आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे सुटेबल डायग्रॅमॅटिक पार्ट्स आहेत तो पाहणार आहेत. इन शॉर्ट हा एक पॉईंट इथं लक्षात ठेवा. एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल सिंथेसिस करायला किती CO2 लागतात? 6 CO2. त्यावेळेस किती ATP लागतात? 18 ATP. त्यापैकी 12 कुठे लागतात? सिंथेसच्या वेळेस आणि 6 कुठे लागतात? रिजनरेशनच्या वेळेस आणि 12 NADPH2 लागतात रिडक्शनच्या वेळेस. तर हा डिटेल पार्ट नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डायग्रॅमॅटिकली आणि विथ सुटेबल MCQ स्टडी करणार आहेत. आजच्या लेक्चरमध्ये अपेक्षित एवढंच आहे की तुम्ही पूर्ण सायकल एकदा लिहून काढायची आहे आणि त्याचे नाव लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याचे MCQs घेऊन टाकू. ओके.